आता बातमी क्रिकेटच्या मैदानात एक मोठी अपडेट आहे, कारण सध्या सुरू असलेल्या 2020 विश्वचषकात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलंय। या स्पर्धेत ब गटातनं खेळणाऱ्या कांगारूंना झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेला। त्यामुळे आज होणाऱ्या झिम्बाब्वे आणि आयर्लंड विरुद्धच्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य अवलंबून होतं। आयर्लंडने हा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियाला पुढचा सामना जिंकून सुपर 8 गाठण्याची संधी होती। मात्र श्रीलंकेच्या पल्लिकलमधल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द झाला। त्यामुळे झिम्बाब्वेने 5 गुणांसह ब गटात दुसरं स्थान राखलं आणि आता या गटातून श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन संघ सुपर 8 फेरीतले सामने खेळतील, तर ऑस्ट्रेलिया, नामिबिया आणि आयर्लंडला स्पर्धेतनं गाशा गुंडाळावा लागला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवारांची मागणी। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अल्पसंख्याक दर्जाच्या खैरातीबाबत सखोल चौकशीचे आदेश, तर मंत्रालयातल्या लाचखोरीवरूनही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त। उणवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा संबंध नाही, चौकशी समितीचा निष्कर्ष, तर विजय कुंभार, अंजली दमानी यांचा क्लीन चिटवरून आसूड। विमान अपघातानंतरच्या भीषण आगीमुळे ब्लॅक बॉक्सचं मोठं नुकसान, हवाई खात्याकडून निवेदनाद्वारे माहिती। फ्लाईट डेटा रेकॉर्डरसह कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचाही सखोल तपास होणार। अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही, रोहित पवारांची पुन्हा शंकेची सुई, तर ईडीसह तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही बोट। टिपू सुलतान संदर्भातल्या वक्तव्यावरनं हर्षवर्धन सपकाळांची दिलगिरी, तर भंडारा, अहिल्यानगरसह ठिकठिकाणी सपकाळांविरोधात आंदोलनं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरकू न देण्याचा सकल हिंदू समाजाचा निर्धार। महादेव मुंडे हत्येप्रकरणी नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येईल, ज्ञानेश्वरी मुंडेंना विश्वास। दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। एसआयटी स्थापनेनंतर चौकशी लपेल। विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धक्का, झिम्बाब्वे आयर्लंड सामना पावसामुळे रद्द, ऑस्ट्रेलियाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात, तर ब गटातनं झिम्बाब्वे आणि श्रीलंका सुपर 8 फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।